एक होतं माळीण. एका रात्रीने संपूर्ण गाव इतिहास जमा झालं. काही घटना अशा असतात ज्या मनावर कायमची जखम करून जातात. अशीच एक घटना 30 जुलै 2014. पहाट अजून उजाडायची होती. लोक गाढ झोपेत होते. कुणाचं लेकरू आईच्या कुशीत होतं, तर कुणी उद्याच्या शेतीची स्वप्न पाहत होते. आणि अचानक निसर्गाने असा रौद्र अवतार धारण केला की काही क्षणात संपूर्ण माळीण गाव मातीखाली गाडलं गेलं. आज त्या काळजाला चिरून जाणाऱ्या सत्य घटनेवर आधारित एक होतं माळीण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा टीझर पाहताना अंगावर अक्षरशः काटा येतो. माळीण हे गाव पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील एक गाव. गावातील ग्रामस्थ आदल्या दिवशी गाढ झोपले होते आणि त्याच रात्री अतिवृष्टीमुळे संपूर्ण गाव पावसात वाहून गेलं. कल्पनाही करता येणार नाही अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. या सत्य घटनेवर आधारित चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा टीझर पाहताना सुरुवात होते एका निरागस बाळाच्या रडण्याने. क्षणभरापूर्वी हसणारं, सण साजरे करणारे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारं गाव आणि पुढच्या क्षणी मुसळधार पाऊस, डोंगर कोसळतो, घर, माणसं, स्वप्न सगळंच मातीखाली दडपून जातं. टीझरमध्ये दाखवलेली दृश्य ही केवळ सिनेमॅटिक नाहीयेत, तर त्या भीषण रात्रीची वेदना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. चित्रपटाची कथा पूर्णतः सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजू राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी चित्रपटाचं लेखन, संवाद आणि दिग्दर्शन केलेलं आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीप ज्योती नाईक, अनुष ठाकरे अशा उत्तम कलावंतांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी छायांकन, युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं असून अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी आणि हरिदास शिंदे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून रुपेश राणे, अरुण कोंजे, दत्तात्रय गायकर, राजू राणे हे सहनिर्माते आहेत. रॅन स्टुडिओज प्रोडक्शनचे नंदू मेहर, रुपेश राणे, अरुण कोंजे, अक्षय म्हात्रे आणि राजू राणे यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर मंडळी, एक होतं माळीण हा चित्रपट 24 जुलै 2026 रोजी महाराष्ट्राच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हा चित्रपटगृहांमध्ये जाऊन नक्की पहा. नमस्कार, मी प्रशांत मोहिते. येत्या 24 जुलै रोजी सत्य घटनेवर आधारित एक होतं माळीण हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. तरी सर्वांनी जाऊन हा सिनेमा नक्की पहा. नमस्कार, मी अश्विनी कासार. आम्ही एक होतं माळीण या आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती करतो की 24 जुलै 2026 या दिवशी आमचा सिनेमा महाराष्ट्रातल्या भरपूर ठिकाणी प्रदर्शित होतोय. तर तुम्ही जरूर तो सिनेमा बघा आणि तुम्हाला तो कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला मराठी सिनेमा पोहोचवा. सत्य घटनेवर आधारित सिनेमाचं नाव लक्षात ठेवा, एक होतं माळीण. तर बघणार ना तुम्ही आमचा सिनेमा? नक्की बघा. होतं ते भूतलावर, आता ते पावसामुळे डोंगर कोसळला आणि त्या डोंगरमध्ये ते सगळे नेस्तनाबूत झालं. माळीण गाव हे ऐकलेलं आहे. माळीण हे गाव मला माहिती आहे. माळीण हे जे गाव आहे हे पुणे जिल्ह्यात आहे आणि जुन्नरच्या बाजूला आहे. मी माळीण गावाबद्दल ऐकून आहे. माळीण गाव मला माहिती आहे, माझ्या गावापासून जवळ आहे. गाव हे पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुका आणि मंचर भीमाशंकर या रोडवर साधारण मंचरपासून 20-25 किलोमीटर अंतरावर आहे. निसर्गाचा तो कोपच आहे ना एक प्रकारचा. गावावर निसर्गाने कोप केला आणि ते पूर्णचे पूर्ण गाव मातीखाली, ढिगाऱ्याखाली जमीनदस्त झालं. तर त्याला दिसलं, त्याला ड्रायव्हर कंडक्टरला दिसलं की हे गाव होतं, रात्री जाताना होतं, आत्ता येताना गेलं कुठं गाव. नंतर बघतो तर संपूर्ण तो डोंगर आहे, आजूबाजूचा डोंगर संपूर्ण त्या गावावर पडला होता. पावसाच्या पाण्यामुळे तो डोंगर हे झाला, काय कमकुवत झाला आणि त्यामुळे त्या डोंगरातली जी माती आहे आणि ते दरड वगैरे आहेत ते सगळे कोसळले खाली आणि ते जवळजवळ 100 ते 150 झोपड्या, घरं वगैरे ज्यांनी होती ती गडप झाली मातीने, ती दिशेनशी झाली.
दरड कोसळली तर सगळे म्हणजे गाव पूर्ण वाहून गेले. बद्दल ऐकलंय आणि ही एक दुःखद घटना जी घडलेली त्या ह्याच्यावर काहीतरी पिक्चर रिलीज व्हायला पाहिजे, तो पाहायला लोकांना माहिती होईल.